श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारनिमित्त 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे मोठा उत्साह खरं तर पाहायला मिळतोय। या ठिकाणी देशभरातून खरं तर भाविक भीमाशंकरला आलेले आहेत। आपल्यासोबत पुजारी आहे भीमाशंकरचे। मला सांगा की ज्या पद्धतीने आज श्रावणी सोमवार आहे, पहिला श्रावणी सोमवार आहे, काय योग आहे आजचा? कारण अमावस्येनंतर पहिला श्रावणी सोमवार असा हा एक दुर्मिळ योग आहे की खूप वर्षांनी असा अमावस्येनंतर पहिला सोमवार आलेला आहे। आणि त्या सोमवारी म्हणजे आता या वेळेला काय होणार आहे की या श्रावणात 5 सोमवार येणार आहेत त्यामुळे, आणि हा अतिशय दुर्मिळ योग आहे। खूप भाविकांची त्यामुळे गर्दी आहे, त्यामुळे होणार आहे आता भरपूर। आता सकाळपासून भाविकांची रांग लागलेली आहे। जवळजवळ आज 4:30 वाजता मंदिर उघडलं त्यासाठी, आणि 50 ते 60 हजार तर भाविक पहिल्यांदाच आलेले आहेत पहिल्या याच्यातच। म्हणजे आज दिवसभरात भरपूर गर्दी होईल। दिवसभरामध्ये गर्दी होईल। आपल्यासोबत तहसीलदार आहेत खेडचे। मला सांगा की प्रशासनाकडून कशी प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे, भाविकांना कसं दर्शन सुलभ होईल असं? या ठिकाणी मंदिर प्रशासनाच्या वतीने आणि महसूल प्रशासनाच्या वतीने आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येऊन 1 महिन्यापासूनच इथं नियोजन सुरू करण्यात आलेलं आहे। आपण 5 पार्किंगच्या व्यवस्था केलेल्या आहेत। पार्किंगपासून मंदिरापर्यंत आणण्यासाठी मिनी बसेसची व्यवस्था केलेली आहे। ठिकठिकाणी आपण हेल्पलाईन सेंटर उभारलेले आहेत। 24 तासासाठी 24/7 आपले कंट्रोल रूम चालू आहे। कुठेही इमर्जन्सी आपल्याला इथे फक्त एक समस्या असते, ती म्हणजे वृक्षाच्या फांद्या वगैरे पडतात, तर आपण तिथे इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर स्थापून आपण ती व्यवस्था ठेवलेली आहे। भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिरातला शेवटचा भाविक दर्शन घेऊन परत जाईपर्यंत आपण मंदिर प्रशासन जे आहे ते मंदिर खुलं ठेवत आहोत, आणि कोणालाही त्यामुळे घाईगर्दी करण्याचं काही कारण नाही। मंदिर केव्हाही बंद होणार नाही आहे। शेवटच्या भाविकासाठी मंदिर खुलं असणार आहे। म्हणजे असं समजा की 24 तास आपलं मंदिर खुलं राहणार आहे। आजच पहिल्या दिवशी प्रचंड प्रतिसाद भाविकांचा आहे। आजचा जो दुर्मिळ योग आहे, अध्यक्ष साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी 50 ते 60 हजाराची आजच गर्दीने सुरुवात झालेली आहे। रस्ता अतिशय व्यवस्थित केलेला आहे, कुठेही वाहतुकीला अडथळा नाही। पोलिसांचं नियंत्रण अतिशय व्यवस्थित आहे आणि भाविकांचं व्यवस्थितरित्या दर्शन होईल आणि सुखरूपरित्या ते या ठिकाणाहून परत जातील अशी पूर्ण काळजी प्रशासनाने घेतली आहे। ज्या पद्धतीने पाहिलं की श्रावणामधील जे 5 सोमवार आहेत त्या 5 सोमवारी प्रत्येक भाविकाला या ठिकाणी दर्शन मिळणार आहे। त्यामुळे मंदिर जे आहे ते 24 तास खुलं राहणार असल्याची माहिती या ठिकाणी तहसीलदार यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण विकीस्वामी सुनील देगडे, TV9 मराठी, भीमाशंकर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।